नमस्कार काका, तुमचा थोडा परिचय द्या. तुमचा. माझं नाव गणेश कापसे, मॅनेजर श्रीरामबाग ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र धर्मापुरी, तालुका जिल्हा परभणी. माझा मोबाईल नंबर आहे 7397889109. दुसरा नंबर आहे 9137375774. सर्वप्रथम मी आकाशरावांना धन्यवाद देतो. त्यांनी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्रीरामबागेची प्रसिद्धी आणि प्रचार करण्यास आम्हाला जी मदत केली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. श्रीरामबागेचा एकूण संपूर्ण परिसर हा 26 एकरचा निसर्गरम्य परिसर असून ग्रामीण जनजीवन संस्कृतीवरती आधारित, यासोबतच रामायणातील कथेवरती सुद्धा डेव्हलपमेंट केलेली आहे. जसं उदाहरणार्थ सांगायला गेलं तर तुम्ही आमच्याकडे मुक्कामी राहून निसर्ग पर्यटनाचा आनंद घेऊ शकता, ज्यामध्ये रामकुटी, लक्ष्मणकुटी, भरतकुटी, शत्रुघ्नकुटी एवढ्यावरच आम्ही न थांबता रावणाला सुद्धा या ठिकाणी आम्ही स्थान दिलेलं आहे आणि रावणकुटी, विभीषणकुटी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला राहायला मिळेल. यासोबत सीतामाई कुटी आहे. 14 वर्ष प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी जो वनवास उपभोगला त्यामध्ये त्यांनी दंडकारण्यातून जो प्रवास केला, त्या दंडकारण्यामध्ये मातंग ऋषीच्या आश्रमात प्रत्यक्ष शबरी या ठिकाणी वास्तव्यास आहे, ज्या ठिकाणी शबरी प्रभू रामचंद्रांना बोरं चारते असा सुंदरसा देखावा आम्ही आधी साकारलेला आहे. त्याचप्रमाणे 12 बलुतेदार नगरी म्हणजेच लोहार असेल, शिंपी असेल, कुंभार असेल, असे 12 बलुतेदार या ठिकाणी आम्ही स्टॅच्यू रूपी मुलांना शैक्षणिक सहलीअंतर्गत तुमच्या ग्रुपसोबत अथवा फॅमिलीसोबत येणाऱ्या सर्व पर्यटकांना आम्ही शिवार फेरी अंतर्गत दाखवतो, त्याबद्दल माहिती त्यांना देतो. यासोबतच लंकापुरी म्हणजे रावणाचं ठिकाण, घर. तर आता यामध्ये रावणाला वीणा वाजवण्याचा छंद होता, तर तो अशोक वाटिकाच्या बाजूला असलेल्या वॉटरफॉलच्या तळ्यामध्ये, भुयारी तळ्यामध्ये एक गुफा होती, त्या ठिकाणी तो वीणा वाजवायचा. असाच एक सुंदर देखावा सुद्धा आम्ही लंकापुरी म्हणून आमच्या फ्लोटिंग बोटिंगला तयार केलेली आहे, ज्या ठिकाणी आपल्याला सेल्फी फोटो काढण्याचा आनंद घेता येईल, त्या ठिकाणी तुम्हाला बोटिंग करण्याचा आनंद घेता येईल. असं विविधतेनं नटलेलं संपूर्ण 26 एकरचा परिसर, घोडासवारी, उंटसवारी, झिप लाईन, पॅन्डल बोटिंग, वॉटर पार्क असं तुम्हाला संपूर्ण एका दिवसामध्ये वेळ न पुरणारा पूर्ण परिसर आनंद घ्यायला, एन्जॉय करायला. यासोबतच हुरडा पार्टी, आमरसाची पार्टी, आपला वाढदिवस, डोहाळ जेवण, इतर शासकीय निमशासकीय कार्यक्रम, लग्न सोहळे हे संपूर्ण आपण श्रीरामबागमध्ये एन्जॉय करू शकता, त्याचा आनंद घेऊ शकता. असेच कार्यक्रम छोटे मोठे आपण या ठिकाणी घेऊन येऊ शकता. धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आकाश सुरूंच्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे. आज मित्रांनो मी श्रीरामबाग या नॅशनल पार्कला भेट दिलेली आहे मित्रांनो, आणि खूप पब्लिक आलेली आहे मित्रांनो. आतमध्ये पाहू शकता लहान मुलाची ही स्कूल बस आलेली आहे मित्रांनो, सहल आलेली आहे आणि खूप चांगली आहे मित्रांनो. आतमध्ये बैलगाडी आहे, संपूर्ण म्हणजे खेळण्यासारखी वॉटर पार्क आहे मित्रांनो, बैलगाडी आहे, घोडागाडी आहे, उंटगाडी आहे, संपूर्ण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. नैसर्गिक ठिकाण आहे, तुम्ही समोर पाहू शकता. तिकीट काय आतमध्ये तुम्हाला संपूर्ण मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. या साईडला पार्किंग आहे, शाळेची सहल आलेली आहे मित्रांनो, समोर पाहू शकता तुम्ही. परभणी जिल्ह्यामध्ये मित्रांनो श्रीरामबाग येथे मित्रांनो नॅशनल पार्क पाहू शकता. तिकीट काय तुम्हाला संपूर्ण मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. मित्रांनो तुम्ही पाहू शकता समोर श्रीरामबागचं तिकीट हे आहे, इथे तिकीट काढतात मित्रांनो. तिकीट काय तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. या बोर्डवर मित्रांनो तिकीट लिहिलेलं आहे, पाहू शकता तुम्ही, वाचा. एका व्यक्तीला मित्रांनो 500 रुपये आहे, लहान मुलाला 400 रुपये आहे मित्रांनो. वयोगट 5 ते 10 वर्षापर्यंत संपूर्ण हे तिकीट आहे मित्रांनो श्रीरामबागचं, तुम्ही पाहू शकता. समोर मित्रांनो आतमध्ये जाण्यासाठी बैलगाडीची पण व्यवस्था केलेली आहे. किल्लार बैलगाडी आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही समोर ही बैलगाडी आहे आतमध्ये जाण्यासाठी.
मित्रांनो तिकीट काय आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर डिस्क्रिप्शनमध्ये तिकीटची संपूर्ण माहिती मी टाकणार आहे मित्रांनो. तर पाहू शकता दोन्ही साईडनं पण, या साईडला मित्रांनो जांबाची शेती केलेली आहे, या साईडनं पण केलेली आहे मित्रांनो. संपूर्ण नैसर्गिक ठिकाण आहे. तर दोन्ही साईडनं पण शेती आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही समोर. तर तुम्हाला मी संपूर्ण श्रीराम बाग आपल्या यूट्यूबद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. मित्रांनो आतमध्ये जाण्यासाठी कमान आहे मित्रांनो. खूप दगडी काम आहे मित्रांनो, पाहू शकता कमान. दोन्ही साईडला मित्रांनो शिपाई आहेत. मित्रांनो समोर तुम्ही पाहू शकता घोड्याची पण सोय केलेली आहे मित्रांनो. संपूर्ण श्रीराम बाग आपण घोड्या बसून पाहू शकतो मित्रांनो. तुम्ही पाहू शकता खूप प्राणी आहेत मित्रांनो. आतमध्ये घोडे आहेत मित्रांनो, बैलगाडी आहे, उंट आहेत मित्रांनो, बदक आहेत, संपूर्ण प्राणी आहेत मित्रांनो. तुम्हाला संपूर्ण मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. वॉटर पार्क आहे मित्रांनो. समोर पाहू शकता पक्षी पण आहेत मित्रांनो श्रीरामबाग मध्ये. आणि या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आगीनगाडी केलेली आहे. तर मित्रांनो श्रीरामबाग फिरण्यासाठी समोर तुम्ही आगीनगाडी पण आहे मित्रांनो. तर श्रीरामबाग मध्ये कधीतरी भेट द्या मित्रांनो, खूप चांगलं आहे, नैसर्गिक ठिकाण आहे. तर पाहू शकता ही आगीनगाडी केलेली आहे मित्रांनो, लहान मुलासाठी बसवण्यात. तर पाहू शकता घोडागाडी पण आहे मित्रांनो. तिकडे लहान मुलासाठी खेळण्यासाठी पण आहे मित्रांनो, झोके केलेले आहेत त्या साईड. या ठिकाणी मित्रांनो शाळेची सहल पण आलेली आहे, समोर पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो शाळेची सहल आलेली आहे. आणि श्रीरामबाग मध्ये मित्रांनो पाहू शकता घोडागाडी पण आहे. माझं मी यूट्यूब. नमस्कार सर, कुठून आले सर? ही अंबेजोगाईवरून आलेली आहे. शाळेचं नाव आहे प्रेषिता इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, अंबेजोगाई तालुका. सर श्रीरामबाग तुम्हाला संपूर्ण फिरला ना तुम्ही, तर कसा वाटला तुम्हाला श्रीरामबाग? इथलं जे आहे की वॉटर पार्क खूप चांगला आहे, शरयू वॉटर पार्क खूप चांगला आहे. आणि त्याचबरोबर इथला जो आहे की जे काही मॅनेजमेंट मध्ये आहे, जेवणाचं वगैरे पण नाश्ता सकाळी चांगला झाला. आणि एकंदरीत जे बजेट आहे त्याच्याप्रमाणे एकदम व्यवस्थित आहे असं वाटतं. ठीक आहे, एक थांबता का फोटो घेतो सगळ्याची. मित्रांनो या ठिकाणी सहल आलेली होती मित्रांनो, सहलची थोडी माहिती विचारलेली आहे. आणि तुम्ही समोर पाहू शकता वॉटर पार्क आहे मित्रांनो. आता आतमध्ये जाऊन तुम्हाला मी वॉटर पार्क दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. समोर पाहू शकता या ठिकाणी सहल मुलं बसली आहेत मित्रांनो, लहान. संपूर्ण श्रीरामबाग फिरून आलेले आहेत मित्रांनो. आता घोड्याची सवारी करीत आहेत. आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला मी संपूर्ण वॉटर पार्क कसा आहे ते मी थोडा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पाहू शकता मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला मी आता वॉटर पार्क मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. पाहू शकता समोर. तर 2 मिनिट फक्त बंद करा मित्रांनो. इथे या ठिकाणी कपडे चेंज करतात ना,
ते कपडे चेंज करतात. लॉकरचं आहे मित्रांनो. इथं कपडे देतात. तिथं वॉटरप्रूफचे कपडे आहेत मित्रांनो. कोड आहे कपड्याचा. तर ते तुम्हाला भेटते मित्रांनो या ठिकाणी. तर तुम्हाला आतमध्ये काय काय वॉटरप्रूफ मध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. पाहू शकता समोर तुम्ही. मित्रांनो समोर पाहू शकता वॉटर पार्क आहे. या ठिकाणी पण आहे मित्रांनो. पण पाहू शकता खूप नैसर्गिक ठिकाण आहे. श्रीराम बाग मध्ये मित्रांनो नैसर्गिक ठिकाण आहे. आणि पाहू शकता तुम्ही समोर झाडे किती आहेत. एकदम नैसर्गिक ठिकाण आहे मित्रांनो. कधीतरी भेट द्या मित्रांनो. परभणी जिल्ह्यामध्ये येते. खूप मित्रांनो खूप जास्त लोक रविवारी शनिवारी येतात मित्रांनो इथं भेट देण्यासाठी फिरण्यासाठी. मित्रांनो पाहू शकता समोर इथं प्राणी पण आहेत, ससे पण आहेत मित्रांनो. तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता तुम्ही ससे आहेत या ठिकाणी. कबूतर आणि ससे आहेत. वरच्या साईडला मित्रांनो कबूतर आहेत, खाली ससे आहेत. पाहू शकता मित्रांनो समोर हे वॉटर पार्क आहे मित्रांनो. छोटंसं वॉटर पार्क आहे, खूप चांगलं आहे. लहान मुलासाठी पण आहे मित्रांनो. मोठ्या मुलासाठी पण आहे. मोठे पण मुलं इथं खेळू शकतात मित्रांनो. पाहू शकता त्या ठिकाणी एक आहे आणि समोर एक आहे मित्रांनो घसरगुंडी आहे. तर पाहू शकता खूप चांगला वॉटर पार्क आहे. हेलो लाइन बना जल्दी जाओ रे उधर से.
मित्रांनो पाहू शकता समोर श्रीरामबाग मध्ये घोडागाडी पण आहे. तर 20 रुपये तिकीट आहे मित्रांनो एका व्यक्तीला, पाहू शकता समोर. आणि घोड्याला किती आहे? 30 रुपये तिकीट आहे मित्रांनो. 20 रुपये आणि ट्रेनचे किती आहे? 20 रुपये आहे मित्रांनो. समोर पाहू शकता तुम्ही वॉटर पार्क आहे. तर मित्रांनो तुम्ही श्रीरामबाग मध्ये पाहू शकता गावरान ससे आहेत मित्रांनो. श्रीरामबाग मध्ये मित्रांनो पाणी पण हात खूप आहेत मित्रांनो, पाहू शकता गावरान ससे आहेत. या ठिकाणी मित्रांनो कबूतर पण आहेत, तुम्ही पाहू शकता. बघू शकता या ठिकाणी फोटो काढायचे. तुम्ही इथेच असता? आम्ही ओसमतच्या, आम्ही युट्यूबर आहात मॅडम. बघू शकता आपण तुमच्या शाळेतून विद्यार्थी श्रीरामबागेला भेटण्यासाठी पूर्ण मजा घेण्यासाठी या ठिकाणी आले. मित्रांनो मुलं बाग कशी वाटली? बघू शकता या ठिकाणी सर्व शिक्षक आणि मॅडम आपल्या सोबत आले आहेत. मॅडम कसं वाटली बाग आपल्याला इथं आल्याच्या नंतर? एकदम छान वाटले. छान वाटली. आपल्या कोणत्या शाळा? महात्मा फुले विद्यालय भीमनगर. भीमनगरवरून आलेत. तर बघू शकता संपूर्ण विद्यार्थी या ठिकाणी आले आणि मनोरथ त्यांनी आनंद त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. धन्यवाद.